नमस्कार मंडळी, आज चालले आईचं पाणी पाजवायला झाडाला. पाणी आले आज. तुळशीचं झाड थोडं वाळले, ते वाळलेलं काट्या काढल्या आईनं. आता पावसाळा संपला, आता उन्हाळा चालू झाल्यामुळं जरा तुळशी थोडं वाळायला आले. आईचं तुळशी झाड जरा साफसफाई केली आणि छोटंसं आणि नवीन रोपटं लावले आईनं, ते छान आले. आणि ते मोठं उंच गेले ते जरा वाळायला आले, त्याच्यामुळं आईनं रोपटं लावले. इथं पण एक छोटंसं लावलेलं आहे आणि हे एक आले. आता हे मोठं ऊस का ते हळूहळू हा लीडाकडे मुलाकडे झाडाला पाणी लागते. बघा नारळ लागलेत, इकडं पण इकडं चारी बाजूनं नारळ लागलेत आणि आंब बी लागल्यात. बघा आंब, बघा भरपूर आंबा लागलेत. तिकडं पण आहेत, बाहेरच आंबा लागल्यात. आतल्या बाजूला कमी आहेत, बाहेरच्या बाजूनच झालेत आंब. आंब बाहेरच जास्त लागलेत आंब. इकडे झालाय मोठा आंबा झालाय, बाहेरच जास्त लागले, आतल्या साईडला कमी आहे. आईने आणि वडिलांनी झाड लावलं होतं आंब्याचं. इकडं पण पाणी पाजले आईनं झेंडू झाडाला. ऊस बी लावले, छान आले. लिंबू झाडाला पण आता छोटे छोटे लिंबू लागलेत. चिक्कू आता थोडे आहेत, थोडे काढले. वडिलांनंतर आईच आता हे झाडाचं देखभाल करायला. झाडासनी पाणी पाजवायचं, आळं करायचं, सगळं आईच बघत्या. सदाफुलीचं झाड छान आले. प्राची बी तयार झाल्या शाळेला जायला. लेट झाले, आता सोडतील की पप्पा. शाळेचे ड्रेस घातल्या छान छान. आज फ्रॉक आहे काय? टिफिन डब्बा बांधला काय? डब्बा बांधून घेतला. पाण्याचं बॉटल. डबा बांधले नाही आजीनं. जावा पटापट काकीला सांगा डबा बांधा. काकीला म्हणा डबा बांधा म्हणा. चप्पल काढा ना जावा. दीदी आहे आत, काकी पण आहे. जावा सांगा माझा डबा, आजीनं डबा बांधली नाही म्हणा. पटकन डबा बांधा, मला लेट झालं शाळेला. जावा. आजी झाडासनी पाणी पाजवायला विसरली. प्राची चालली शाळेला, त्यांचं पप्पा चालले सोडायला. आता बाय बाय, टाटा. जावा जावा जावा. टाईम झालं प्राचीचं शाळेचं. त्यांचा पप्पा चालले सोडायला. टाटा. आईचं चाललंय. इथं पण सदाफुली झाड मस्त आले बघा. आता उन्हाळा आहे म्हणलं पाणी लागते झाडाला. सदाफुलीचं झाड मस्त आले इकडे, छान गुलाबी.
एक पांढरं पण आहे, गुलाबी पण आहे. उन्हाळ्यात लई पाणी लागतं. किती पाणी पाजतं तेवढं. अशी झाडं आहेत आमची. चिक्कूचे आहे, अशोकचे आहे झाड, नारळाचं झाड आहे. आंब्याची 2 झाडं आहेत. इकडे एक आंबा झाड आहे, त्याला 2-3च आंबा लागलेत. पेरूचं झाड आहे. लय मोठं झाड होतं हे. गेल्या वर्षी आम्ही कट केले तर एवढं फुटून आणि एवढं झाले. पेरू लय छान लागते त्याला. हे असं आहे आमची कॉलनी, संघर्ष कॉलनी.